वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये फरार सासरा आणि दीर अखेर अटकेत. राजेंद्र आणि सुशीलला थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर. हगवणे कुटुंबाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आणि भाजप महिला आघाडी ही आक्रमक. हिंजवडी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर घोषणाबाजी आणि आंदोलन. वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून पत्नीचा अमानुष छळ. पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवर 2019 मध्ये झाला होता गुन्हा दाखल. वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेलं. बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा कसपते कुटुंबियांचा आरोप. कारण नसताना माझी बदनामी. वैष्णवी प्रकरणात संबंध नाही तर संध्याकाळी कसपटे कुटुंबियांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बंद करण्यात यावा. संभाजी भिडेंची मागणी. भिडेंच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. दिसेल तिथं तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा. गोळीबाराच्या घटनेनं बीड हादरला. लिंबा गणेश परिसरात पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार. साहित्याच्या चोरीसाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू. मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार. राज्य सरकारकडून शासकीय आदेश जारी. मुंडेंनी राजीनामा दिल्यानं रिक्त होतं मंत्रिपद. पुण्याच्या राजगुरुनगरमधील चांदोलीमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार. सोबत काम करणाऱ्या नराधमानच अत्याचार केल्याचं उघड. अत्याचाराच्या घटनेनंतर 3 दिवसानंतरही ही तरुणी बेपत्ता असल्यानं खळबळ. गडचिरोलीमध्ये 4 माओवाद्यांचा खात्मा. भामरागडमध्ये C60 कमांडोची धडाकेबाज कामगिरी. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त. आणि रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचं दिल्लीमध्ये मोदींच्या हस्ते उद्घाटन. 2 दिवसीय संमेलनात अनेक महत्त्वाच्या संमेलनांचं आयोजन.